ऐश्वर्या कट्ट्याला मिळाले नव्या विचारांचे वाण। आपल्या कर्तृत्वाने अवघे आयुष्य उजळून टाकले अशा दिग्गजांच्या उपस्थितीत आजचा ऐश्वर्या कट्टा विशेष रंगला। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विभागातील मान्यवरांनी विशेष रंगत आणली। कट्ट्याचे आजचे मानकरी होते लोकप्रिय आमदार रवींद्रजी दंगेकर, माजी उपमहापौर माननीय दिलीपजी बराटे आणि मराठी चित्रपटांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवून राष्ट्रपती पदकाची मोहर उठवणारे प्रख्यात दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीशजी कुलकर्णी। तिघांनीही मनमोकळेपणाने कट्ट्यावर सर्वांशी संवाद साधला। तिन्ही मान्यवरांचे औक्षण करून शंखनादाने स्वागत करण्यात आले। मोत्याची माळ, शाल, शिंदेशाही पगडी आणि सन्मानपत्र देऊन या तिघांनाही सन्मानित करण्यात आले। सर्वांना तिळगुळ देत आनंदाला अधिकच गोडवा दिला। आमदार रवींद्र दंगेकर यांनी कार्यकर्ता ते आमदार अशी आपली राजकीय वाटचालीविषयी मनमोकळेपणाने सांगितले। यावेळची निवडणूक किती आव्हानात्मक असताना देखील जनतेमुळे विजय मिळाल्याचे सांगताना 25 वर्षाच्या राजकारणाबद्दल त्यांनी सांगितले। माजी उपमहापौर दिलीपजी बराटे यांनी जन्मभूमीच्याच मातीत काम करता आले असल्याचे समाधान व्यक्त केले। तसेच राजकीय जीवनाबद्दल अनुभव कथन केले। अभिनेता गिरीशजी कुलकर्णी यांनी जीवनाची वाटचाल सांगताना रात्रीत घर पडल्यानंतर रस्त्यावर येण्याचा अनुभवापासून नाटक आणि चित्रपटातील आवड आणि वाटचाल यांचा चित्रमय आलेख त्यांनी मांडला। वळू आणि देऊळ या चित्रपटातले त्यांचे पडद्यामागचे विलक्षण अनुभवही सांगितले। तिन्ही मान्यवरांनी मनमोकळेपणाने संवाद साधल्याने कट्ट्यावरची गप्पांची मैफिल अधिकच रंगली। यावेळी ऐश्वर्या कट्ट्याचे आयोजक आप्पासाहेब रेणुसे यांच्यासह सर्व मित्र परिवार उपस्थित होता। ऐश्वर्या कट्ट्यावर आमचे बंधू आणि माझे नेते आप्पा रेणुसे यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी दिलीप भाऊ बराटे यांना बोलवलं आहे, आमचे गिरीश भाऊंना बोलवलं आहे आणि आजच्या चर्चेमध्ये एक आनंद देण्याचं काम आप्पाच्या परिवाराने केलं आहे। ह्या ठिकाणी आम्ही तिघं आल्यानंतर आमचा यथोचित मान सन्मान केला। आम्हाला लगेच हातामध्ये आमचे फोटो दिलेत आणि अत्यंत चर्चा केल्यानंतर एक कुटुंबात रमल्यासारखं एक तासभर आमचं ह्याच्यामध्ये गेलं आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं गिरीश भाऊंना त्यांनी बोलवले। आम्ही राजकारणी लोक असून नटसम्राट बी आमच्यामध्ये आज जमा केलं आणि राजकारणी माणूस हा नटसम्राटच असतो। त्याला 5-5 मिनटाला प्रत्येक व्यासपीठावर जाऊन त्याची भूमिका वेगळी असते आणि त्या पण खरा नटसम्राट आज आमच्यामध्ये आणलेला आहे आणि अत्यंत आनंद झाला की ज्यांनी आपल्या या महाराष्ट्राला अनेक सिनेमा दिले, एक प्रबोधन केलं आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्याला जगण्याची दिशा देण्याचं काम गिरीश भाऊंनी केलेलं आहे। आणि आमचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय पुण्याचे उपमहापौर दिलीप भाऊ बराटे आणि या सगळ्यांच्या विचारांमध्ये आज आम्ही मी एक शिदोरी घेऊन चाललो आहे विचाराची, आनंदाची, की ह्या आनंदामध्ये आजचा दिवस माझा सकाळचा दिवस आज संध्याकाळपर्यंत चांगला जाणार आहे। कारण सगळी चांगली कौटुंबिक लोकं भेटली आणि एक आदरपूर्वक ह्यामध्ये आपुलकीची भावना या ठिकाणी निर्माण झाली। आपणचे विचार मंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। ह्या विचार मंचामध्ये आज चर्चा होऊन आम्हाला एक चांगलं जीवन पुढच्या काळामध्ये ह्याच्या कट्ट्यातून मार्गदर्शन मिळालेलं आहे, ते आम्हाला सदैव आमच्याबरोबर राहील। धन्यवाद। नमस्कार। आप्पा हे माझे वडील बंधू असल्यासारखे आणि लहानपणापासून मला पाहत आलेत, तर त्यांचा फोन आला त्यामुळे मला खूप अप्रूप वाटलं। असं घरातनं निमंत्रण आल्यासारखं, त्यात पुन्हा रवी भाऊ आणि दिलीप भाऊ येणार म्हटल्यानंतर मजा वाटली आणि आलो। पण आप्पांच्या मनामध्ये वेगळी गोष्ट होती की त्यांना मला जरा शिकवायचं होतं काही 4 गोष्टी, असं मला लक्षात आलं। कारण अभिनय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी एवढे मोठे अभिनेते समोर आणून बसवले की म्हटले बघ हे काय शिकता येतं, शिकून घ्या वगैरे। पण अत्यंत खुला, नितळ, पारदर्शक असा माणूस असं मी रवी भाऊंचं उल्लेख करीन। आणि दिलीप भाऊ तर ज्येष्ठ आहेत, त्यांनी खूप काय काम केलं आहे। राजकारणी माणूस हा मितभाषी असणं हे दुर्लभ असतं, तसं ते आहेत। तर आप्पांमुळे हा योग आला आणि छान माणसं, इतकी चांगली इतक्या अगत्यानं स्वागत केलं आणि मनमोकळी चर्चा झाली। त्यामुळे परत एक जरा विश्वास आला आहे आणि यांनी दिवा दिला आहे, त्यामुळे तो दिवा मनामध्ये पेटेल अशी आशा आहे आणि खूप बरं वाटलं। आठवणीत राहण्यासारखा हा अनुभव आहे। पण मी आज धनकवडी आंबेगाव पठार या ठिकाणी ऐश्वर्या कट्टीच्या माध्यमातून गिरीश भाऊ आणि आमदार रवींद्रजी यांच्याबरोबर
मलाही निमंत्रित केलं आणि या कट्ट्याच्या माध्यमातून गेली 3 वर्षे ते अत्यंत चांगलं काम या ठिकाणी करत आहेत. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलून एक विचाराची शिदोरी समाजासमोर ठेवण्याचं काम या कट्ट्याच्या माध्यमातून या ठिकाणी होतं, याचा मला आनंद होतो आहे. कारण आप्पासाहेब हे कुस्ती क्षेत्रातले जरी असले तरी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये असं भरीव असंसुद्धा काम केलेलं आहे. आणि त्यामुळे समाजापुढं असणारी त्यांची जी भावना आहे ती व्यक्त करत असताना अत्यंत मनमोकळ्या गप्पा रवींद्र भाऊंनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही राजकारण असेल, समाजकारण असेल, त्याच्या ज्या सक्सेस केल्या आणि गिरीश भाऊंनी त्यांच्या नाट्य अभिनय, चित्रपट अभिनय किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये जे अनुभव कथन केले ते अत्यंत वाखाणण्यासारखे या ठिकाणी होते. खरं पाहिलं तर मलाही त्याचा फार चांगला अनुभव मिळाला आणि त्यांचा सहभाग लावला, त्याबद्दल मी आप्पांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो.